सध्या चालू आहे ऑपरेशन टायगर, या ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? ऑपरेशन टायगर कशाला म्हणतात? टायगर नाही तर वाघ ज्याला आपण म्हणतो, समोरासमोर तिथं अटॅक केला जातो, याला ऑपरेशन बाजार म्हणायला काय हरकत आहे? विचाराचा बाजार झालाय, माणुसकीचा बाजार झालाय. ज्या नेत्यामुळे तुम्ही निवडून आला त्या नेत्याचा बाजार, त्या पक्षाचा बाजार इथं मांडला गेला आहे. आणि एका खासदाराला महाराष्ट्रामध्ये 85 कोटी कॅश आणि 250 कोटी दरवर्षी विकास निधी, त्यातून तुम्ही 10 ते 15 कोटी रुपये काढा दरवर्षी असं सांगण्यात आलेलं आहे. मग ह्याच्यावरनं आपल्याला हेच म्हणावं लागेल, आज संविधानाचा बाजार झालाय, आज लोकशाहीचा दुर्दैवाने तिथं बाजार झालेला आहे. पण लोक या सगळ्या गोष्टीकडे बघत आहेत. लोकांचं मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, महिला सुरक्षतेचा प्रश्न आहे, शेतकरी आज अडचणीत आहेत. अल निनो असल्यामुळे येत्या काळामध्ये आपण जर बघितलं तर पाऊस होणार नाही, त्यामुळे अजून मोठ्या आर्थिक अडचणी या राज्यांवर तिथे येणार आहे. पण या बाबतीत न बोलता आज काय चाललंय तर खासदाराला फोडा, ह्याला उचला, त्याला उचला. पण आता जे काय झालं, विषय असा आहे की तुम्ही एकच अंग बघताय, ह्याला दुसरं अंग सुद्धा आहे. ते कसं की आता एकनाथ शिंदे साहेबांची ताकद, भाजपचे महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस साहेब भाजपच्या हितासाठी कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते. अजितदादा पक्षाची सुद्धा तिथं ताकद देवेंद्र फडणवीस साहेब कमी करण्याचा प्रयत्न करत होते. आता हे 6 खासदार जे फुटले ते एकनाथ शिंदे साहेबांकडे न जाता भाजपकडे जाऊ शकले असते. पण मग एकनाथ शिंदे साहेबांना दिल्लीतल्या मोठ्या भाजपच्या नेत्यांनी कुठेतरी ताकद दिली, हे कुठेतरी आपल्याला जाणवतं. म्हणजे ठीक आहे, फोडाफोडी झाली, हे चुकीचं झालं, पण यातून दुसरं सुद्धा आपल्याला कळतंय की कुठं ना कुठं तरी भाजप दिल्ली विरुद्ध भाजप महाराष्ट्र असा सुद्धा लढा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. असं म्हणण्यात येतं की खासदारांना पैसे दिले गेले सर, आणि काय? अहो, जेव्हा वेस्ट बेंगॉल मध्ये खासदार फोडले 50 कोटी दिले, महाराष्ट्रामध्ये 85 कोटी कॅश मध्ये दिले गेले आणि 250 कोटी दरवर्षी विकास निधी, त्यातून 10-15% तुम्ही निधी काढा असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्याच बरोबर आपण जर बघितलं ओमराजे भाऊं बद्दल असंही म्हणलं जातं की जी केस आहे त्यांच्या बाबतीतली, त्याचा निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लगेच त्यांच्या बाजूला दिला जाईल. नाहीतर मग त्यांच्या बाजूचा निकाल नसेल तर अजून काही वर्ष पुढे घेऊन गेला जाईल. त्यामुळे भीती अशी वाटते. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, पण या जो काही बाजार लोकशाहीचा झालेला आहे त्याच्यामध्ये न्याय व्यवस्था सुद्धा जर सहभाग घेत असेल, जे आम्हाला बाहेरून कळतं आहे ते योग्य नाही. त्यामुळे न्याय व्यवस्थेकडनं सुद्धा काही जजेसली या बाबतीतलं क्लॅरिफिकेशन देणं महत्वाचं आहे. त्यामुळे सामान्य लोकांचा विश्वास जेव्हा नेत्यांवर, प्रशासनावर, शासनावर नसतो तेव्हा त्यांचा विश्वास हा न्याय व्यवस्थेवर असतो. आणि न्याय व्यवस्थे सुद्धा या बाजाराचा जर भाग बनत असेल तर हे अतिशय घातक आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी न्याय व्यवस्थेच्या मोठ्या जजेस कडनं सुद्धा या बाबतीतलं क्लॅरिफिकेशन हे दिलं गेलं पाहिजे. अजूनही काही खासदार जाण्याची शक्यता आहे असं वाटतं की तुमच्याही पक्षातले काही 100 खासदारांची जरूरत भाजपला कशासाठी पाहिजे तर डिलिमिटेशन कायदा पास करण्यासाठी पाहिजे. आणि मग त्यासाठी जो पक्ष त्यांना फोडता येईल ते फोडतील. पहिला फोडला कुठला तर त्यांनी फोडला TMC, त्याच्या आधीच जे झालं ते जुनं झालं, तर TMC फोडला. नंतर उद्धव ठाकरे साहेबांचा फोडला. त्याच्याच बरोबर येत्या काळामध्ये मला असं वाटतं की उत्तर प्रदेशचा मोठा एक पक्ष फोडण्याचा प्रयत्न इथं केला जाईल. त्यामुळे काही झालं तरी भाजपला कळालंय डिलिमिटेशन जर झालं नाही तर 2029 मध्ये ते सत्तेत येऊ शकत नाही, ते घाबरलेले आहेत. आणि मग त्या अनुषंगाने काही झालं तर डिलिमिटेशन करायचं. डिलिमिटेशन म्हणजे काय, जसं ग्रामपंचायतचं इलेक्शन असतं, त्या इलेक्शन मध्ये वॉर्ड जे असतात ते आपल्याला शोभेल असे आपण वॉर्ड आपल्या नेत्याकडनं जो सत्तेत त्याकडनं केले जातात तहसीलदारला सांगून. तसंच महानगरपालिकेमध्ये सुद्धा वॉर्ड फोडले जातात, प्रभाग फोडले जातात. तसंच खासदारकीचे मतदारसंघ सुद्धा आपल्याला योग्य वाटतात तसं तिथं फोडले जातील, जेणेकरून आपल्याला जास्त मतदान मिळेल. जे मतदान आपल्या विरोधातले ते दुसऱ्या मतदारसंघामध्ये टाकून ते समीकरण बसवलं जाईल. आणि ही गोष्ट आसाममध्ये एकदा झाली आहे, ते अख्ख्या देशांमध्ये केली जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की एकतर महायुती नाहीतर जे भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सत्तेत परत येत नाहीत, पण चुकून जर आले आणि जर ते निवडून आले तर मग संविधानाचा आणि लोकशाहीचा तो शेवटचा दिवस असणार. कुठेतरी यांना Z+ सिक्युरिटी वगैरे देण्याचाही प्रयत्न चालू आहे. माझं म्हणणं Z सिक्युरिटी कशाला देतं, YZ सिक्युरिटी द्या ना, आहे का नाही मला माहित नाही. पण मग Z सिक्युरिटी तुम्ही या नेत्यांना दिला, ह्याच्या आधी आमदारांना दिली, नेत्यांना दिली, मोठ्या व्यावसायिकांना दिली. मग गरिबांसाठी सिक्युरिटीचं काय झालंय? आज महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात या राज्यात वाढत आहेत. आज कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या राज्याची उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा अतिशय हलाखीची वाईट झालेली आहे.
त्याचं मुख्य कारण काय, मोठ्या व्यावसायिकांना सिक्युरिटी दिली जाते, नेत्यांना दिली जाते आणि गरिबांना विसरलं जातं. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने गरिबांना लक्ष केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करण्याची जरूरत असताना पैशाचा जोराचा वापर करून अशा मोठ्या पद्धतीने जर पक्ष फोडले जात असतील तर हे आपल्याला लोकशाहीला शोभणारं नाही. ऑपरेशन टायगरचं पुढील पाऊल की उत्तर प्रदेशमध्ये टार्गेट केलं जाईल. उत्तर प्रदेशचा एक मोठा पक्ष हा फोडण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जाईल. आणि ऑपरेशन टायगर नंतर असंच ऐकण्यात येते की ऑपरेशन तुतारी, तुम्हाला वाटतं तुमच्या पक्षातले काही खासदार? नाही, मला वाटत नाही. मला विश्वास आहे आमच्या खासदारांवर की कुठलाही खासदार तिथं फुटणार नाही. आणि जर चुकून एखादा तसं केस झाली तर मग कार्यकर्त्यांना लोक त्यांना काही खूप शांतपणे ठेवतील असं मला वाटत नाही. पण आमचा कुठलाही खासदार फुटणार नाही असा आम्हाला विश्वास आहे.